रणधुमाळी सुरू आहे। सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा असलेल्या या निवडणुकीला अनेक पक्ष आघाडी, त्याचबरोबर अनेक पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढवतात। साधारणतः निवडणुकीचे फॉर्म भरले गेले। निवडणुकीचे फॉर्म भरल्यानंतर आज छाननी करण्यात आलेली आहे आणि छाननी करत असताना या असलेल्या जावली मतदारसंघातील या जिल्हा परिषद पंचायत समितीला या पद्धतीने या निवडणुकीला समोर जात असताना प्रत्यक्ष पाहायला मिळते। ते बघितल्यानंतर आता प्रशासन हे लोकशाहीचं रक्षण करणार आहे का, अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे। खरं म्हटलं तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मागण्याचा अधिकार आहे, उभा राहण्याचा अधिकार आहे। असं असताना म्हसवे गटामधून सचिन गोगावले म्हणून आहेत, ओबीसी असलेल्या या समाज बांधवांनी उभा राहण्याच्या बाबतीमध्ये इच्छा व्यक्त केली आणि ती इच्छा व्यक्त केल्यानंतर ते उभे राहण्यासाठी तयार झाले। 3 दिवसापासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून सातत्याने या असलेल्या त्यांच्या जातीचा दाखला याच्या संदर्भामध्ये प्रांत, तहसीलदार आणि प्रशासनाच्या पाठीमागे लागून ते प्रयत्न करत होते। खरं म्हणलं तर अर्ज स्वीकारल्यानंतर त्यांचे पुरावे, त्यांची छाननी हे करण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न करून निर्णय देणं गरजेचं होतं। तहसीलदारांकडून तो अर्ज वरती गेला। खालून जर एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याने त्या असलेल्या अर्जाची पूर्तता करण्यासाठी निर्णय दिलेला असेल, तो वरती गेल्यानंतर त्यांच्या असलेल्या छाननीच्या संदर्भामध्ये प्रयत्न सुरू असताना 1 दिवसाच्या आदल्या दिवशी त्यांनी जाऊन लगेच तो अर्ज सबमिट केला आणि लगेच मिळेल अशी अपेक्षा होती। काल दुपारी 11:30, 12, 1 वाजेपर्यंत त्यांना तो अर्ज छाननी करून देण्यासाठी प्रांताने विलंब लावला। शेवटी मी स्वतः गेलो। मी गेल्यानंतर त्यांना सांगितलं की आपण त्यांचा असलेल्या त्यांनी जातीच्या दाखल्याच्या संदर्भामध्ये जो काही त्यांनी अर्ज केलेला आहे, पुरावे दाखल केले, त्याची पडताळणी करून लागत त्याला दिलं तर ते जात पडताळणी अधिकाऱ्यांकडे सबमिट करतील आणि त्याची रिसिप्ट कॉपी मिळाली, हा अर्ज व्हॅलिड होईल। मला बोलले की हो करतो करतो करतो। पुन्हा त्यांनी परवानगी घेतल्यानंतर त्यातली एक त्रुटी काढली। परत यांनी मैदाला येऊन उर्दू मध्ये जी लिखित होती त्याचा तज्ञ अनेक अशा गोष्टी घेऊन परत गेले। त्यांना 3, पावणे 2 वाजेपर्यंत, 1:30 वाजेपर्यंत त्यांना तिथे हे करण्यात आलं नाही आणि शेवटी त्यांनी त्या संदर्भामध्ये निकाल देताना परत त्यांना सांगितलं की तुमचं हे व्हॅलिड होत नाही। खरं म्हटलं तर त्यांच्या चुलत भावाकडे त्याच्या ओबीसीचा दाखला आहे, ते ओरिजिनल ओबीसीत आहे, तरी सुद्धा ज्या निकषात नियमात त्यांना डावललं गेलं, मग तुम्ही एकाच वेळेला ज्या वेळेला त्याच्यामध्ये जे अधिकारी होते पडताळणी करणार त्यांनी अप्रूव्ह करून दिलेले आहे, फक्त प्रांताची सही झाली असतं तर ते व्हॅलिड झालं असतं। मग खालच्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी कागदपत्र पडताळणी केली त्यांनी सही मारताना त्यांनी हे कागदातल्या त्रुटी बघितल्या नाहीत का? मला वाटतं की हे जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न झाला, जेणेकरून ही व्यक्ती जर उभी राहिली असती तर म्हसवे गटातला निर्णय हा 100% हा या सामान्य कार्यकर्त्याच्या मागे लागला असता। त्यांचे अनेक लोकांशी संबंध प्रत्यक्ष आहेत। नवीन चेहऱ्यामध्ये लोकांना सुद्धा बदल पाहिजे होता, त्या पद्धतीने त्यांनी केला असं। प्रशासनावर कोणाचा दबाव होता, कशामुळे असा निर्णय झाला याची मला कल्पना नाही। मला वाटतं की ते झालं। त्याच्यानंतर आज काही हरकती घेण्यात आल्या। हरकती घेतल्यानंतर निकाल द्यायच्या अगोदर तहसीलदार कार्यालयामध्ये प्रशासनाच्या कार्यालयामध्ये ज्या पद्धतीने गोंधळ घालण्यात आला, ज्या पद्धतीची भाषा वापरण्यात आली आणि इन कॅमेरा आहे त्या CCTV फुटेजमध्ये आणि पोलीस प्रशासनाच्या समोर करण्यात आला, हे दुर्दैवाची भाग आहे। त्यामुळे आता लोकशाहीतून भीतीचं वातावरण निर्माण होण्याचा प्रयत्न होतो का काय, आणि पोलीस डिपार्टमेंट एवढं तत्पर आहे की अशा प्रकारचा गोंधळ झाल्यानंतर ते लक्ष घालत नाही, परंतु तेच पोलीस डिपार्टमेंट गोगावले उभे राहिल्यानंतर त्यांचा ट्रॅव्हल्सचा धंदा आहे, त्यांना लगेच कागदपत्र मागतं, त्यांना सांगतात तुम्ही उमेदवारी कशाला करताय, कशाला तुम्ही उभं राहताय आणि या राजकारणात पडताय। पोलीस डिपार्टमेंटला हा अधिकार कोणी दिला? आणि तेवढं कमी झालं की त्यांच्या गाड्या लगेच अडवल्या, त्यांच्या गाड्या पकडल्या, आता पण कधी पकडत नव्हत्या, मग गाड्या अडवल्या। म्हणजे आता सरकारच्या यंत्रणा जर या सत्तामधल्या असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी जर काम करत असेल, सत्ता आज येते जाते,
परंतु ज्यावेळेला सत्ता बदल होतो किंवा निर्णय होतो लोकांना शेवटी रस्त्यावर उतरावं लागतं. ज्या पद्धतीने यंत्रणेचा वापर गैरवापर चाललेला आहे अख्ख्या राज्यामध्ये, त्याचा प्रचिती या जावली तालुक्यामध्ये सुद्धा पाहायला मिळालेली आहे. मला वाटतं की हे चुकीचं आहे. अशाच पद्धतीने निवडणुका जिंकायच्या. महाराष्ट्रामध्ये आम्ही इतक्या मोठ्या संख्येने निवडून आले तर दवंडी पेटवणाऱ्यांना मला एवढंच सांगायचं आहे, तुमच्यात हिंमत जर असेल ना तर लोकशाहीने निवडणूक करा. त्या लोकशाहीच्या निवडणुका तुम्ही बाजूला ठेवल्या आणि अशा प्रकारची दडपशाही यंत्रणा वापरून दादागिरी करून अशा असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी दाबण्याचा किंवा सामान्य जनतेला भीतीचं वातावरण निर्माण होईल अशा प्रकारचा प्रयत्न केला जातो आणि त्याला प्रशासन पाठीशी घालतं. हे दुर्दैव होतं. आणि मला वाटतं की तेवढ्यासाठी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला की जिल्हा कोर्टामध्ये अपील करण्याचा अधिकार काढून घेतला. कशासाठी काढून घेतला? ह्याच्यासाठीच घेतला. म्हणजे कोणी अपील केला म्हणजे नियमानुसार हरकत घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या हरकतीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सुद्धा जर तशा पद्धतीने त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येत असेल मला वाटतं हे चुकीचं आहे. त्याचबरोबर आता एकनाथ उंबळे आमचे सहकारी आहेत, त्यांनी उभे राहिल्यानंतर आता त्यांच्या विरोधामध्ये राजकारणामध्ये अशा प्रकारचा प्रचार कुटुंबाच्या वतीने करण्याचा प्रयत्न होतो. आणि विकासाच्या आणि लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक होऊन द्या. तुम्ही जर एवढे मोठे काम करणारे आहात, आम्ही कधी हरकती घेतल्या नव्हत्या, पण मला वाटतं की आता आम्हाला पण जावं लागेल. निवडणुका होतात जातात, लोकशाहीतून लोक मतदान करतीलच, पण तरीसुद्धा आमची लढाई चालू राहील. आता माहितीच्या अधिकारामध्ये जेवढ्या लोकांनी दाखले घेतलेले आहेत त्यांची आम्ही आता माहितीच्या अधिकार कागदपत्र घेऊ आणि ती कागदपत्र घेऊ शेवटपर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत. म्हटलं तरी ही कागदपत्र कशी व्हॅलिड आहेत का खोटी आहेत, दाखले घेतलेले जे आहेत ओबीसीचे किंवा कुठल्या प्रकारचे जे परवानगी घेतलेले आहे. आता एका उमेदवाराचा पतीच तिथं कॉन्ट्रॅक्टर आहे. म्हणजे लोकांसाठी काम करण्यापेक्षा जिल्हा परिषदेमध्ये जाऊन कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी कामं केली जातात का माहीत नाही. मग असे आरोप करावं, प्रत्यारोप करून वाटावून गढूळ करायचं, एखाद्या कुटुंबामध्ये वाद निर्माण करायचा आणि त्याचा राजकीय फायदा उचलायचा. मला वाटतं की हे कुठंतरी थांबलं पाहिजे. सर्व पक्षाच्या नेत्याने हा विचार करून शांततेतून निवडणूक करण्याची इच्छा असेल ठीक, नसेल तर आम्ही सुद्धा आता हे दाखले सुप्रीम कोर्टापर्यंत नेऊ, ह्याचे पुरावे घेऊ. माहितीच्या अधिकाराखाली आता अर्ज केला जाईल आणि हे दाखले व्हॅलिड आहेत का नाही ह्याची प्रचिती आणि पाहणी करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करू. आणि एखाद्या कार्यकर्त्याने उभं राहण्याची इच्छा व्यक्त करावी आणि त्याला दाखला देण्यासाठी विलंब केला जातो, तो उभा राहू नये म्हणून दडपशाही प्रशासनाकडून केली जाते. तर त्याचा दाब तर आता मी पोलीस स्टेशनला विचारणार आहे आणि मला वाटतं की ते झालं नाही तर मग आम्हाला सुद्धा आता प्रेमाने हसत खेळत निवडणुका. आमच्याकडे बघा बाकी ठिकाणी निवडणुका झाल्या, अर्धा कोणी हरकती घेतल्या नाही, काय नाही, बाकीच्या ठिकाणी झालं नाही, पण इथं ज्या प्रकारे चालू झालेला आहे मला वाटतं की आता तशा पद्धतीने आता पुढे वाटचाल करण्याचा निर्णय होत असेल तर बघूया. आणि मी आज इशारा देतोय प्रशासनाला, अजून निवडणुका व्हायच्या आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस डिपार्टमेंटचं आहे. पोलीस डिपार्टमेंटने जर याच्या बाबतीमध्ये कायदा सुव्यवस्था राखला नाही आणि एखाद्या कुठल्याही घटना घडल्या त्याला पूर्ण जबाबदार पोलीस प्रशासन असेल, तिथले अधिकारी असेल, असा माझा स्पष्ट त्यांच्यावर त्या ठिकाणी इशारा आहे. आणि त्याला जबाबदारी म्हणून त्यांनी ते काम करावं आणि त्यांना तीच काम करत असताना जर कोणत्या तरी पक्षाच्या पाठीमागं उभं राहून काम करण्याचा प्रयत्न करावा लागत असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल.